Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. निवडणुकांना आता अवघा एक महिना राहिलेला आहे. एक महिन्यामध्ये पहिल्या फेजमधल्या निवडणुका होणार आहे, त्याचं मतदान होणार आहे. आता हळूहळू पक्षांकडनं सुद्धा तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भाजपकडनं 2 याद्या आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 2 याद्यांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातले उमेदवार सुद्धा जाहीर केलेले आहेत. काँग्रेसकडनं काल रात्री एक उशिरा यादी आली आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या जागांवर सुद्धा आता काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. काँग्रेसने काल रात्री दिलेल्या यादीमध्ये 7 उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्या 7 मधले 2 जागा अशा आहेत की ज्या जागांवर शिवसेनेसोबत काँग्रेसचा वाद आहे. नेमक्या या 2 जागा कुठल्या आहेत आणि काँग्रेसने 7 जागा कुठल्या जाहीर केलेल्या आहेत हे आपण आज समजावून घेऊयात. तर काँग्रेसने जसं मी म्हटलं की 7 जागा जाहीर केलेल्या आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसची एक लिस्ट आली आणि त्या लिस्टमध्ये देशभरातल्या 57 जागा होत्या. त्याच्यापैकी 7 जागा या महाराष्ट्रातल्या आहेत. त्या कुठल्या आहेत त्या पाहूयात. तर महाराष्ट्रामधल्या अमरावतीमध्ये आता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. अमरावतीमधनं बळवंत बसवंत वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर नांदेडमधला उमेदवार जाहीर केलेला आहे. नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यातनं रवींद्र धंगेकर यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसनं. लातूरमधनं शिवाजीराव कळगे यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूरमधनं प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर कोल्हापूरमधून शाहू महाराजांना काँग्रेसकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहेत. या 7 जागा आहेत की ज्या जागांवर काँग्रेसने काल आता आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. या 7 जागांपैकी 2 जागा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा आपण विचार करायला हवा. त्याच्यापैकी एक जागा आहे ती म्हणजे अमरावतीची. अमरावतीच्या जागेवर आता काँग्रेसने जरी उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना या जागेसाठी आग्रही होती. शिवसेनेचा आग्रह होता की अमरावतीची जागा ही त्यांना मिळावी. विदर्भातली एक महत्त्वाची जागा आहे. त्यामुळे शिवसेना प्रयत्न करत होती. त्याच्याबद्दलच्या बैठकांमध्ये त्याचा प्रस्ताव मांडला जात होता. परंतु या बैठकी आधी किंवा मवियाची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीच काँग्रेसने आता स्वतःचा आपला उमेदवार या जागेवर जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता मवियाची पुढची बैठक होती, याच्यामध्ये काही त्याच्याबद्दल ठरतं का, किंवा काँग्रेसने आता अमरावतीमध्ये उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेना काँग्रेसच्या गटातला कुठली जागा मागते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरी जागा आहे ती म्हणजे कोल्हापूरची, जिथे शाहू महाराजांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे. काल उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेतली होती. संजय राऊत सुद्धा सोबत होते. बराच वेळ ती भेट चालू होती. उद्धव ठाकरेंनी त्यांना त्यांच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. सकाळी शाहू महाराजांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शाहू महाराजांनी सुद्धा मवियाचे सगळे नेते असतील किंवा सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि आता लोकांचा रेटा होता म्हणून मी उमेदवारीला उभे राहिलोय असं सुद्धा शाहू महाराज म्हटलेले आहेत. अर्थात शाहू महाराज कोणाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार याच्याबाबतचा पेच होता. कारण जी कोल्हापूरची जागा आहे ती युतीमध्ये, म्हणजे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप लढत होती त्यावेळेस ती जागा नेहमीच ही शिवसेनेकडे राहिलेली आहे. शिवसेनेचा कोल्हापूर हा गड देखील राहिलेला आहे. परंतु शिवसेना त्या जागेवर आग्रही असताना तिथे आता काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी दिलेली आहे. आज सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा शाहू महाराजांनी जे पंजाचं जे चिन्ह आहे तेच त्यांनी त्यांच्या शर्टावर लावलं होतं आणि एक प्रकारे आता ते उमेदवारीसाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज देखील झाले आहेत. त्यामुळे आता या 2 जागा गेल्यानंतर आता शिवसेना नेमक्या कुठल्या जागा मागणार काँग्रेसकडे, हा सगळा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी सुद्धा मवियामध्ये येणार का, हा सगळा प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतायत की मवियामधले जे 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्येच कुरघोडी सुरू आहेत. जागांवरचा वाद आहे. 10 जागा अशा आहेत की ज्या जागांवर अजूनही 3ही पक्षांचे एकमत होत नाहीये. त्यामुळे त्यांचंच काही एकमत होत नसताना आम्हाला त्या कुठल्या जागा देणार, हा सगळा प्रश्न आहे. त्यांनी अजूनही त्यांना जे जागा ऑफर केल्या होत्या त्या जरी नाकारल्या असल्या तरी ते चर्चेला तयार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे म्हणतात तसंच काही घडतंय का, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काही जागांवर वाद आहे का, हा सगळा प्रश्न आहे. आता काँग्रेसनी 2 जागांवर त्यांचे ऑफिशियल उमेदवार जाहीर केले, ज्या खरं तर शिवसेना त्या जागांसाठी आग्रही होती किंवा शिवसेनेचे उमेदवार गेल्या निवडणुकांमध्ये तिथनं लढत होते. त्यामुळे आता शिवसेना कुठल्या जागांवर दावा करणार हा प्रश्न आहे. त्याआधीच म्हणजे शिवसेनेची अधिकृत अजून कुठलीही यादी आलेली नाहीये. परंतु शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मधनं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे आणि सांगलीमध्ये त्यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे. काल उद्धव ठाकरे हे सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. सांगलीमध्ये त्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्येच त्यांनी थेट चंद्रहार पाटील यांची उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता.
तब्बल 500 गाड्या घेऊन ते सांगलीवरनं मातोश्रीवर आले होते. त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि त्यावेळेसच त्यांना उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. परंतु अजूनही काँग्रेस सातत्याने त्या जागेवर दावा करतीये. काँग्रेसचं म्हणणं आहे की ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे. सांगली हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस विचाराचा आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील असा दावा सातत्याने काँग्रेसच्या नेत्यांकडनं करण्यात येतोय, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात येतोय. परंतु त्याआधीच आता उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे. त्यामुळे मवियाच्या बैठकीमध्ये या जागेवर सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अनेक नेते असतील, म्हणजे विश्वजित कदम असतील, इतर जे महत्त्वाचे नेते आहेत, नाना पटोले असतील, हे सुद्धा सातत्याने या जागेवरनं दावा करतायत. काल जी बैठक झाली शरद पवारांच्या घरी, जशी माहिती आहे सूत्रांकडनं, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये सुद्धा या सांगलीच्या जागेवरनं काहीसे वाद झाले, काहीशा वेगवेगळ्या भूमिका आल्या. कारण सांगलीची जागा एक महत्त्वाची जागा आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता ती जागा ही शिवसेनेला हवी आहे आणि शिवसेनेने त्या जागेवर दावा केलाय. अर्थात उद्धव ठाकरेंनी थेट उमेदवार देखील जाहीर केलाय. दुसरी जागा आहे ती म्हणजे उत्तर पश्चिमची जागा, जिथे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी सुद्धा उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. उद्धव ठाकरे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये एक छोटासा त्यांनी मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी थेट अमोल कीर्तीकरांचं नाव घेत त्यांना समोर येत हा तुमचा उमेदवार आहे असं जाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे उत्तर पश्चिमच्या जागेवर सुद्धा वाद आहे. उत्तर पश्चिमची जागा ही काँग्रेसला हवी आहे. संजय निरुपम जे काँग्रेसचे नेते आहेत ते तिथे दावा करतात, त्यांना ती जागा हवी आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप सुद्धा अमोल कीर्तीकरांवर केले होते, जे महाविकास आघाडीचे किंवा उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत, उमेदवार सुद्धा आहेत संभाव्य, आणि त्यांच्यावर थेट संजय निरुपम यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप सुद्धा केले होते. त्यामुळे या जागेवरनं सुद्धा डिस्प्यूट आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा या जागांवर चर्चा होईल, अजूनही काही ठरलेलं नाहीये असं स्पष्ट केलं होतं. असं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्या जागेवर त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे काँग्रेस असेल, दुसरीकडे शिवसेना असेल, आता आपापले उमेदवार जाहीर करून त्या जागांवर दावा करायला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही जागा डिस्प्यूटमधल्या होत्या. खरं तर या चारही जागा डिस्प्यूटमधल्या होत्या. या कोणाला सुटणार, कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होता. दोन्ही पक्षांकडनं दावेदारी केली जात होती. परंतु आता काँग्रेसने एक पाऊल पुढे जात थेट लिस्ट जाहीर करून 2 जागा, ज्या खरं तर शिवसेना त्या जागांसाठी आग्रही होती, त्या मिळवलेल्या आहेत. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा, जरी ऑफिशियली अजूनही त्यांची यादी समोर आली नसली तरी सभांमधनं त्यांनी त्यांचे थेट उमेदवार जाहीर केलेले. त्यामुळे अजूनही मवियाची लिस्ट समोर आलेली नाहीये. त्यांच्या बैठका सुरू आहेत. कुठली जागा कोणाला देणार, किती जागांवर कोण लढवणार निवडणूक याबाबत स्पष्टता नाहीये. असं असताना आता नेते वेगवेगळ्या सभांमधनं किंवा वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी कुठल्या जागांवरनं वाद होतो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जे महाविकास आघाडी आहे ती त्यांची लिस्ट कधी जाहीर करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा सहभाग असतो का, आणि असला तर त्यांना किती जागा सोडल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या वादावर आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.